भूमिकन्या र गच्च माझ्या माहेरचा माणूस आहे, यो असलं काय करणं शक्यच नाही। माझी पोरबी इमानदार आहे, शेतकऱ्याची लेख आहे, ती बी असं करणं शक्यच नाही। तुझ्याच पोरीनं केलेलं असणार हे। नाही तर काय, आम्हाला माहिती आहे तुझी पोरगी काय आहे ती। मग तिच्याकडे हार सापडायला पाहिजे होता, कुठे हार? भाऊ फी भरायला गेला तवा तुझ्या लेकीनं त्याच्या हातीच हार लंपास केलेला असं। माझी लेकरं तशी नाहीत, एक वेळ गरज पडली ना तर मागून घेतील, पण चोरी करणार नाही। हा माहिती आहे, तुझी दोन्ही लेकरं सारख्याला वारकी आहेत। माझ्या लेकरांबद्दल काय बी बोलायचं नाही। काय बी बोलायचं नाही? मग आता घरातलं सोनं तिच्याकडे घावलं तर काय करायचं आम्ही? नाही, कपाट चेक कर। भैया खरंच माझ्याकडे काही नाही आहे। मग शांत बस ना। तर कपडे आहेत त्यात, दिसतंय ना? मी कशाला काय चोरून माझ्या जवळ ठेवेल? सोन्याचं करायचं आहे काय मला? आपल्याकडे काही नसताना, आपण चुकीचं वागलं नसताना, जेव्हा आपल्यावर कोणीतरी चोरीचा आळ घेतो, आपली बॅग चेक करतो, तेव्हा कसं वाटतं ना हे मला तुला दाखवायचं होतं। आता बघ कसं वाटतं। खूप हाऊस आहे ना तुला, दाखवतो तुला। बघूया तुझ्याकडे काय मिळतं आता। खरंच काय नाही, कपडेच आहेत त्यात फक्त, बाकी काही नाही। नाहीये का? मग शोधू दे ना मला, डिस्टर्ब करू नको। काय काय करत असतो ना मला सगळं माहिती आहे। नाही भैया खरं सांगतो मी, काय आहे? भैया मला माहित नाही हार बॅगेत कसा काय आला। खरंच नाही, मी नाही चोरला भैया हार। नयन, खा गया हार। हा हार गच्चकडे होता। असं कसं झालं? यो हार लक्ष्मीच्या बॅगत कसा घावल याची तजवीज तू करायची। काम झालंच म्हणून समजता का? तुला शोधत होते मी। का? तू आणि हर्ष भैया रूमच्या बाहेर गेल्यानंतर ना गच्च तुमच्या रूममध्ये जाणार आहे, कारण तुम्ही बाहेर पडल्यानंतर गच्च तुझ्या बॅगेमध्ये सोन्याचा हार टाकणार आहे। हा प्लॅन आहे तारकाचा। हा पण का? तारका हे सगळं का करते ना मला खरंच नाही माहिती, आणि जे काही आहे ना ते खूप वाईट आहे। एक काम करू, आपण त्यांचाच प्लॅन त्यांच्यावरच उलटवूया। कसं?
मला नाही माहित हा हार माझ्या रूम मध्ये कसा आला. मी नाही चोरला तारक्का हार. आता का बोलत नाहीत? इथं हार दुसऱ्यानंच चोरला आणि आळ तुम्ही माझ्या पोरीवर घेतला. तारक्का, कधी कधी आपल्या जवळचाच माणूस आपल्याच बाजूला बसून आपला घात करीत असतो. गच्च असं काय बी करू शकत नाही. अगं तारक्का, पण हा हार गच्च चटरांमध्ये सापडलाय, तरी तू म्हणतेस तो असं करूच शकत नाही. आमचा विश्वास आहे त्याच्यावर. ही अशी मुद्दाम कोणीतरी खोडी काढली असणार. पप्पा, अशी खोडी कोण काढेल? बर गच्च तरी असं का करीन? गच्चला पैशाची गरज असेल तर तो तारक्काकडून मागून घेतो, कधी कधी आमच्याकडून पण मागतो. पण अशी उचला उचल नाही करत तो कधी. त्याला गरज नाही असल्या चोऱ्या मारा करायची. तारक्का, तुमच्या माहेरचा माणूस असं काहीतरी करेल असं वाटलं नव्हतं मला. बाजूलाच बसून असा दगा फटका करायचा म्हणजे. तारक्का, ही त्याची पहिली चोरी आहे जी पकडली गेली आहे. आतापर्यंत किती काय चोरलं असेल यांनी? तुम्ही एवढा सांभाळून सुद्धा हा माणूस असा वागेल, काय उपयोग झाला त्याचा? मला पुरी खात्री आहे गच्चन हार चोरलेला नाही. त्याच्याकडे हार सापडून पण जर तुम्ही त्याला काहीच बोलणार नसाल तर मला पण काहीच बोलायचं. काहीतरी गोळ झालेला असेल. हा ना, आजवर त्यानं कधी साधा सुतळीचा तुकडा बी उचलला नाही. तेव्हा त्याच्यावर असा संशय घ्यायची काय बी गरज नाही. आता तुम्हाला जे करायचं ते करा. तसाही तुम्हाला तुमचा हार मिळाला ना, मग देऊन टाका तुमच्या सुनेला आणि नयनला. शेवा लक्ष्मी, नयन ये. सावकारीनबाई, माझ्या लेकीकडे हार सापडला असता तर तुम्ही कायमची तिला घरी पाठवणार होता. आता ह्या माणसाला बी तुम्ही कायमचं घरी पाठवणार का? तीच शिक्षा देणार का? हे घर माझं आहे. हा, आणि या घरामध्ये कुणाला काय शिक्षा द्यायची ते फक्त तारक्का ठरवते. तेव्हा गच्च सोबत काय करायचं हे तू आम्हाला सांगायची गरज नाही, समजलं का? तुझा तमाशा बघून झाला असेल ना तर निघायचं. ठीक आहे, निघतो की, पण त्याच्या आधी ज्या कामासाठी आलो होतो ते काम करून जा. हे तुमचे पैसे. आमचं पैसे? तुमच्या घरातून माझ्या नातवाची फी भरायला दिली होती. आम्ही कधी दिले पैसे? तुम्ही नाही,
इनबाईंनी दिले होते. आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही. आम्ही जगायचं तर मानानं जगू, नाही तर मातीत मिळवू. शेतकऱ्याची अवलाद आहोत आम्ही. बस आमच्या लक्ष्मीला तुमच्या घरातली लक्ष्मी असल्यासारखं वागवा, म्हणजे झालं. आणि हो, दुसऱ्यांच्या जमिनी लुबाडून नाही तर स्वतःची जमीन कसून मी माझ्या पोरीला मोठं केले, तिच्यावर संस्कार केले. तेव्हा ह्या पुढं माझ्या लेकीवर संशय घेण्याआधी 100 वेळा विचार करायचा. सांगून ठेवतो. काळजी घे. तारका, तुम्ही किती बी प्रयत्न केला ना मला या घरातून बाहेर काढण्याचा, तरी बी मी बाहेर जाणार नाही. अहो, शेतकऱ्याची लेक भूमिकन्या आहे, अशी तशी हार नाही मानायची. मला न विचारता हिच्या भावाला पैसा द्यायला कुणी सांगितलं होतं तुला? नाही, बापाच्या घरून पैसे घेऊन आली का तू? लग्नात 4 खापर काय घेऊन आली? या घराची मालकीण समजायला लागली स्वतःला. न सांगता एक पाऊल जरी पुढे टाकलं तर काय शिक्षा होती विसरली वय? तुला पैसे द्यायला कोणी सांगितले होते? तारका, चुकलंच माझं. कुणाला विचारून पैसे दिले तू? आता एवढी मोठी चूक केली म्हणल्यावर शिक्षा होणारच ना. नाही तर काय, पैसे वाटायला काय बापाची मालमत्ता आहे का तुझ्या? पण पैसे तर वापस केले. बाण तुला विचारलंय का कुणी? 2 शहाणी माणसं बोलताना मध्ये तोंड खुपसायचं नसतं, हे शिकवलं नाही वाटतं तुला तुझ्या बापानं? मगाशी तर जाताना मोठ्या तोऱ्यात सांगत होता लेकीवर संस्कार केलेत म्हणून. हा, हिनच गोळात घेऊन बिघडवलं या मंगलला. तुम्हाला सांगितलं होतं ना मग, सुनबाईच्या नादाला लागायचं नाही म्हणून. मंगल, आता एवढ्या मोठ्या चुकीची शिक्षा भोगावीच लागल. नाही तारका, चुकलंच माझं. पुन्हा तुम्हाला न विचारता काही करणार नाही. एकदा माफ करा. माफी पाहिजे? आता दिव्यावर हात ठेव आणि मी आज सांगीन तसं माझ्या मागून म्हण. तारका, माफ करा. परत नाही असं होणार. तारका, तारका नको, खरंच माफ करा मला एकदा. तारका नको ना. तारका, या म्हणते तसं माझ्या मागून म्हणायचं. या पुढं, या पुढे या. मी हात काढाय सांगितलं का म्या?
मला काही गरज नाही असलं करायची आणि शपथ घ्यायची. होय का? मग तिच्या वतीनं तू घेती का? हा? घ्या. नाही नको तारका, मी घेते. आई थांब. ये नको अगं लक्ष्मी. वातीव हात ठेवून या म्हणते तसं माझ्या मागे म्हणायचं. वाट. लक्ष्मी नको अगं. तारका असं नका ना करू. हात भासतोय तिचा. तू का बस. या पुढं. या पुढं. तारका पाणी देऊ का? एक भी पैसा. एक भी पैसा. मला विचारल्या बिगार. तुम्हाला विचारलं बघर. कोणाला भी. कुणाला भी. कोणाला भी. कुणाला भी. येणार देणार नाही. नाही. अशी अशी देवाच्या देवाच्या अग्नीच्या साक्षीनं अग्नीच्या साक्षीनं या त्या शपथ घेते. शपथ घेते. हा. तारका शपथ घेऊन सांगतो, मी नाही चोरी केली. तू सांगितलं होतं तसंच केलं. मी नाही चोरी केली. मला समजा माहित आहे लक्ष्मीनं आपला डाव आपल्यावरच उलटवलाय. आता काय तिला अशीच सोडून द्यायची का? तुला असं वाटतंय का तिला अशी सोडीन म्हणून? नाही, मला माहिती आहे तू काही कच्ची खिलाडी नाही. पण काय ती बी नागी नाही. हळूहळू फणा काढायला लागली ती. त्या नागिनीचा फणा कसा ठेचते हेच बघ. म्हणजे नेमकं काय आहे तुझ्या डोक्यात? कळल. गच्च मंगळागौरीची तयारी करायला घ्या. हो. आणि म्या सांगीन त्या बाईला हित घेऊन यायचं. कुठली बाई? ती बाई काय करणार आहे? कळल. त्या लक्ष्मीचा माज कशी उतरवते ते तुला कळल. हे हाताला काय झालं? काय नाही, ते पापड भाजायला चुलीकडे गेलेले ना, तर भाजता भाजता इस्तव चिटकले, तर पोळलं झालं. लक्ष देऊन काम करता येत नाही का? तुला पोळलं किंवा तुला लागलं तर तुला माहिती आहे माझ्या आईचं काय होतं ते. स्वतःच नाही तर निदान दुसऱ्यांचा तरी विचार करायचा. सॉरी. काय सॉरी? घरी गॅस असताना तू तू चुलीवर कशाला पापड भाजायला गेलीस? काय गरज होती? अहो असं काय म्हणताय? चूल काय नुसतं स्वयंपाक बनवण्याचं साधन नाही काय?
ती एक ऊब देणारी, घरातल्या माणसांमध्ये एकोपा ठेवणारी लक्ष्मी आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलो ना, तर शेतकऱ्याच्या घरातली सगळ्यात महत्वाची वस्तू आहे ती. म्हणून तर तिच्यावरचं जेवण अगदी रुचकर लागते. तुमच्या गावच्या माणसांना काय बोलायचं ना मला खरंच कळत. कधी गावाचं शहर बनवूनच देणार नाही आहात तुम्ही. ओल्ड इज गोल्ड, बस इतकंच माहितीये. नवीन गोष्टी कळतच नाहीत तुम्हाला आणि मग असं काहीतरी होऊन बसतं. हे घे, लाव. आणि तुझा नवरा लाखात एक माणुसकी जपणारा माणूस आहे बघ. आणि ज्या माणसाच्या मनात माणुसकी असती की त्योच जमिनीवर प्रेम करू शकतो बघ. माझा हात जेव्हा भाजला होता त्यावेळेस तू मला क्रीम लावलंस ना, म्हणून आता मी तुला क्रीम लावलं. म्हणजे तू परतफेड केली? हो.